हाय गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. अशी अशी नाचते ना बाबा. ओके ठीक आहे. आता मी या अवस्थेमध्येच चालू केलाय माझा ब्लॉग. ठीक आहे, जो आता मी एंड केलेला तिकडूनच मी परत चालू केलाय, कारण आज कंटेंट आहे का. सही सोना. अरे हे नाहीये चार्जर. आता मी अनफिल्टर्ड चॅनल पण ओपन करणार आहे, पण तो चॅनल मोनू हँडल करणार आहे आणि मी मोनूला त्याच्यावरती व्हिडिओ टाकायला लावणार आहे गाईज. कुठला चॅनल? अनफिल्टर्ड चॅनल, ज्याच्यामध्ये जे आम्ही रिअल आहे ते दाखवणार. म्हणजे आता पण रिअल आहे तेच दाखवतोय, बट आमची लँग्वेज जी आहे ती रिअल असणार आहे. रिअल, एकदम रिअल. हे पण रिअल. पण आता जर हा ब्लॉग नको चालू, तो बंद करून हा ना यार, आता जर हेच हिने मला मारलं असतं आणि माझा व्लॉग नसता चालू तर तिला 10-12 डझनभर शिव्या पडल्या असता. तर तेच त्या ब्लॉग मध्ये असणार आहे. एशी एवढा कुत्रागत मारेन ना तुला मी आता. अरे विचित्र का दिसायला लागली, झोपली काय म्हणून काय? आयशू आणि म्हणत कुत्रा गेला मला डॉग. आता विचार कर, डॉगी नाही तर घर असायचं, डॉग काय झालं? नायगावला सुट्टी तेव्हा घेऊ. तिकडे पेट्स अलाउड आहे. पेट्स अलाउड आहेत, बट मी माझ्यासाठी नॉट अलाउड आहे. तुझ्यासाठी ना. मी आयशूला आयशू सारखी पर्शियन कॅट घेणार. ए बाबा, कॅट बीट आपल्या घरी नाही. नको. एक वेळ डॉगी असेल असतं येण्यासारखं, झोपलेलं असतं दिवसभर. काय नाचायला पाहिजे असं कुत्रा असं हिच्यासारखं असं असलं पाहिजे ना, येणं जरा पिसळलेलं. सिरियसली मला शेपटी अशी मोठी मोठी जाड असते, केस असतात, भरलेला केसा असं केलं तिने लिटरली. असं बोलली. आपलं माहिती नरेश मामाचा कुत्रा वारला. मी बघितलं रक्षणा मामीचा विस्की वारला. विस्की, विस्की कुत्रा आहे. विस्की कुत्रा होता. सो सॉरी. त्याला वरती लग्न झालं, पण तो खूप एज झालेली त्याची कधीपासून. मी एकदम छोटीशी होती तेव्हा त्याला आणलेलं. 15+ असेल ना. एवढं नाही, 13 10 वर्षाच्या आतच. 10 वर्ष असेल. पण चांगला होता, क्यूट होता खूप, असं एकदम हेल्दी होता. कारण रात्री तेव्हा ते कुत्रा वारला, त्याच्या अगोदरच मला कसं तरी वाटत. असं काय असेल ना की मला लगेच हे होतं, हे कोणते बाबा आलेत आपण जरा बघूया. कोणते बाबा काय माहिती कसं तरी व्हायला लागले. मी काय करू, आंघोळ करायला जाऊ का, आंघोळ करू का असं वाटत होतं सारखं. कसं तरी झोपली, परत उठली आणि मी सगळ्यांना फोन घेतला, फक्त तर विस्कीचं ते दिसलं. कॉल करते ना, कॉल करणार नव्हता. म्हणजे हा बिझी असेल याच्यामध्ये, सकाळ सकाळ लक्ष झालं फोन. फॅमिली लक्ष आम्ही कशाला माहितीच नव्हतं काय ऑफ झाला तेव्हा. तसाच होता. मामी पण होती, मामीला पण कळालं. नंतर नरेश गेला तर नरेशने बघितलं, हा मग तू बघायला गेला तर ऑफ झाला होता ऑलरेडी. जेव्हा ऑफ झाला तर कोण नव्हतं त्याच्याकडे विचारायला. 2 मिनिटांनी मी मास्क लावलाय गाईस, मास्क. आणि माझ्या मागे अशी करते. आज मला रिंकल्स येणार आहेत गाईस. मी माझं कामच करते. प्लीज सर्व मॅम. व्हॉट इज दिस? घी. ओ गाईज, थँक्स. वाजले आहेत 8 वाजून गेलेत आता. 8:30 झालेत आता. आणि 8:30 झालेत ना. 8:30 होऊन गेले आहेत आता. आणि मी आणि मम्मी नायगावला चाललोय तो रूम बघायला. ऍक्च्युली आम्ही लोक 7ला निघणार होतो, पण माझ्या चुकीमुळे मी कुठेतरी अडकली आणि मी लवकर येऊ नाही शकले घरी. आणि फोन माझा स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे जरा लेट झाला मला यायला. तर आम्ही तिकडे कॉल करून विचारलं की आता येऊ शकतो का आम्ही. तर आम्ही आता चाललोय, कारण आता गर्दी पण थोडी कमी असेल. 7 वाजता गर्दी जास्त असते, कारण तोच टाइम आहे. आता पण गर्दी असेलच, पण आपल्याला बघू आता. जर
भेटली ट्रेन जी अंधेरीवरनं सुटते तर आपल्याला एकदम बेस्ट हो जाएगा. तर बघूया रूम कसा रूम आवडतोय की नाही आवडत आहे आमच्या लोकांना. आवडला तर आहे. फोटो बघून सर्व एकदम मस्त. मम्मी तर बोलली एकदम बेस्ट आहे. तर आता तिकडे जाऊन बघूया. ॲक्च्युली मला ती लाईट बघायची होती. सनलाईट किती पण रात्रीची दिसणारच नाही आपल्याला ती. पण ठीक आहे आपण आता 16th फ्लोअरवर असेल तर ऑब्विसली ऊन तर येणारच आहे. सो लेट्स गो झाली आहे माझी. चढायचं बोललं की डोक्याला जावं असं बोलते मागून. चल ना पटकन. ट्रॅव्हलिंग कशी करणार आहे. आणि मोठी नायगाववरनं बँड्रा आणि इथून तिला 1-2 शिडी चढायला नाही झालं आणि ती ट्रॅव्हल करणार आहे बँड्राला. शिका चढा ट्रेननी ट्रॅव्हल करा. आता टाइम माझं ट्रॅव्हल करायचं. आता मला नाही ट्रॅव्हल करायचं. नो माघारी ना. आता महिन्याला 50-60 हजार. पण जा कामाला जा. ट्रॅव्हल करके खुश रहे. हां थांब मग टाईम येईल ना मग तेव्हा राहा घरी. आता जा अभि जा. तुला डायरेक्ट 50 आणि 60 हजार पाहिजे तर तू कामाला जा बाबा. हां जर मी कामाला गेली तर हे दोन्ही मिळवून माझे 60च्या वर होऊ शकतो. पण मग दोन्ही मला हँडल करतं नाही येणार आणि मी एक काहीतरी क्विट करून टाकेन. पण त्यापेक्षा मी ते चालूच कशाला करू. पण आता मी अंधेरी स्टेशनला आहे. आता मी तिकडे जाऊन चालू करते. मग चालू करते. ट्रेनमध्ये बसलोय तरी पण पुन्हा ट्रेन खाली आहे आमची. किस्मत देखो गाइस कितना अच्छा है. पुन्हा ट्रेन खाली आहे. थोडेसेच लोक आहेत आधी आणि ही अंधेरीवरनं सुटली आहे ट्रेन. अंधारचं सोड. पण आम्ही नायगाव स्टेशनवरनं असे उतरलो खाली. आता चालतोय ते इथे एवढी गर्दी आहे आणि अख्खा मार्केट भरलाय. मम्मा फॉरेनर सारखी नको वागू. हां हे बघ रिक्षा स्टँड आगे हे मॅडम. आता मी तिकडे पोहोचल्यावरती चालू. खूप कंटाळा येतो चालणं. हिच्यामुळे अजून इथेच आहे मी. नाही तर आता म्हणजे त्या घरात असते मी. एवढी हळू चालते ही मम्मी. आणि मला एक कमेंट आलाय मम्मीला नुसती बाई बाई नको बोलू. आता बोलणार. आईला पण लय राग येतो बाई बाई बोललं की. आणि मम्मीच्या मम्मीला बोलते बाई. मैडम ले लो बिस्किट 3 ले लो अच्छा ले लो. नको बाबा तिकडे जाऊन चालू. हां जस्ट देखिए आपका फोन है वैसे खूप मस्त सोसायटी वाटते. म्हणजे असं मला जसं राहायचं आहे ना तसं एकदम अशी फिलिंग येते. मम्मा तुला समजतंय. हे भाई आया आपटला बघत ना. आम्ही आता मम्मा मला त्याला भीती वाटते असं बघायला. वाव नाईस. ओके हे किचन आहे. खोल तर पूर्ण. हां चांगलं आहे. ते लाईटचं करते ते. आणि हे बेडरूम. मेन माझ्यासाठी हे आहे. मेन हे आहे माझ्यासाठी सध्या. लाईट आहे ना ऑफकोर्स खूप. आणि मला जसा व्हिडिओ पाहिजे तसं जसं पाहिजे एकदम तसं सेम येईल इथे. झाडं वगैरे ठेवून. हे तो चालू हो गए. आता जस्ट मी झोपेतनं उठली आहे. एकदम अशी सुजली आहे. मी काल 6 वाजता उठलेली. तर मी जशी घरी आली मी एवढी आणि मी ऑलरेडी ट्रॅव्हलिंग करून पण आलेली. पण मी थकली नाही ट्रॅव्हलिंगनी. मला झोप आलेली म्हणून मी खूप असं एकदम असं वाटत होतं. एकदम सुजलेली वाटते एकदम झोपेतनं उठल्यावर. डोळे बिळे रडली बिडली नाही मी अजिबात.
पण तरी अशी सुजलेली वाटते. ठीक आहे. मोनू येशू माझ्या उठायच्या पहिलाच उठले आहेत. मम्मी पण पहिलाच उठले. मी एकटीच लेट उठली आहे आणि मी बघितलं उठून तेव्हा मोनू येशू दोघं पण मस्तपैकी मूवी बघतायत. मम्मी तर आता कपडे धुते. मम्मी नीता मावशीकडे जाणार आहे आज. मम्मी व्लॉग बनव. मम्मा तुला बोलते आज व्लॉग बनव. हा तर मम्मी आज तिच्या बहिणीकडे जाणार आहे म्हणजेच नीता मावशीकडे. वर्षभर बनवतच नाही. अरे मी बघेन माझं पण बघतच राहावं आयुष्यभर. सगळ्यांनी आपापलं बघा. सगळ्यांनी आपापलं. माझा व्लॉग चालू आहे. प्लीज गप्प बसाल का तुम्ही सर्व. आणि येशू मॅडम तर झोपून गेले परत. पण ते मॅडम काल क्लासला गेलेच नाही कारण आम्ही त्यांना उठवायलाच नव्हतो ना इथे. मी बाहेर गेलेली तर येशू झोपून राहिली मस्तपैकी. क्लासलाच गेली नाही. पप्पा मला कॉल करत होते पण माझा फोन झालेला स्विच ऑफ. तर आता आज जाईन येशू क्लासला. आणि मम्मीचं जरा लेक्चर चालू झालेत सर्वांसाठी. ते ऐकून आता इरिटेट नाही होते मला. सो बाय. बघते आता ह्याच्यानंतर जर काय नेट संपून जाईल माझा. नेट संपून जाईल असंच सांगितलं मम्मीला. तर मम्मी मध्ये काय भेटणार आहे काय. मला पण दे म्हणे. अगं आधी ती उशी का गप रे. कवर वाली उशी आहे मम्मी. आपण तिला उलटी कर ना जरा. काय बनवते आज. डाळ भात. मग बटाट्याची भाजी पण. हा डाळ भात आणि बटाट्याची हा, भाजी. मग मी चालेल. जाणार आईकडे. तिथे मच्छी बनवायला सांगितली आईला आणि मच्छी खाणार. ओ आणि आम्हाला बटाट्याची भाजी. तुमचा एवढा राडा कपड्यांचा धुतलाय तो कोण धुणार. मग मच्छी घेऊन ये. आई सकाळी उठल्यापासून कालपासून हेच चाललंय. रेस्ट होत नाहीये. सगळी भांडी मम्मी. काढून घासली सगळी. एवढे शिवा. कपडे धुतलेत. आणि नाश्ता बनवून 3 दिला, आता महिन्याचा जेवण 3 बनवते. महिना रेस्ट केला ना. 3 महिने 3 महिना rest केला. अजून झोपा काढतात आहेत नुसते. फाइनली बटाटे का भाजी दाल भात सब बनाया अभी. आता काय यांना फुकटची नोकरांनी मिळाली कामं करायला. Shut कपडे, up. भांडी धुवायला, जेवण बनवायला, नाश्ता द्यायला. Shut up. सगळं. म्हणून यांना कोण आठवण येते माझी. बोलायला फक्त कोण नको तुला बोल. काय ह्याचं तो नाही. बटाटा घुसव इसके मुंह में. हा. बटाटा एवढंच कामाची ती लोकं फक्त. हा. बाकी कोण काम करतात किती पण करा तरी म्हणा मम्मी काय करतच नाही. हा. मम्मा सर्वजण रिलेट करू शकतात. हे सर्वांच्या मम्मी अशाच बोलतात. हो. कबड बघ कसंच घाप केलंय. पुरा राडा करून ठेवला होता. काल तुझ्या हातची डाळ खाल्ली ना भाई. असं वाटलं कसं तृप्त झाला असेल मला. त्याच्यावर घी. बघा कबड कसं घाण होतं. कसं ठेवलंय मी. आल्यावर एक कपडा नीट नव्हता. सगळं खाली पडत होतं ना. कबड बंद होत होतं. आल्यावर काल सकाळी आले पण माझी dress साडी नाही खूप केली. मस्त आहे. मी ही सँटाक्रूज वाला घेतलेली एका जरा शॉप पण मध्ये. ड्रेस नाही केली. आल्यापासून घरच साफ करत सगळे कबड सगळं सगळं घर घाण करून मम्मा टाकलंय. चूप काही वस्तू ठेवली नाही जागेवरती या लोकांनी. बाय.